तालुक्याची अखंड परंपरा पारेनगरी सज्ज पीर गैबी साहेब बाबांच्या उर्साचा भव्य बिगुल वाजला। पीर गैबी साहेब बाबा काही गाव नकाशांवर टिपक्यासारखे असतात, पण पारेगाव मात्र भक्तीच्या नकाशावर एका लक्क ताऱ्यासारखं चमकत आहे। या प्रकाशाचं केंद्र आहे हजरत पीर गैबी साहेब बाबा। बाबा म्हणजे केवळ एक ग्रामदैवत नाही, तर पारेकरांच्या अस्तित्वाचा आधार, संकटातील धावून येणारा हात आणि सुखाच्या क्षणी पाठीवर असणारा मायेचा वरद हस्त आहे। बाबांच्या नावातील गैबी या शब्दाचा अर्थच मुळी अलौकिक आणि गूढ असा होतो। बाबांची शक्ती अदृश्य असली तरी त्यांचं अस्तित्व पारेच्या कणाकणात जाणवत आहे। कुणाचं अडलेलं काम असो, कुणाच्या अंगातील व्याधी असो व मनातील एखादी सुप्त इच्छा, बाबांच्या दर्शनी घुमटाकडे पाहून एकदा मनोभावी साकडं घातलं की अशक्य ते शक्य होतं। हा पिढ्यानपिढ्याचा अनुभव आहे। ज्याला कुणी नाही त्याला माझा गैबी साहेब आहे अशी भावना उराशी बाळगून प्रत्येक पारेकर आज ताट मानेने जगतोय। पारेगावचा उरूस म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर तो हिंदू मुस्लिम सल्लोक्याचा एक जिवंत इतिहास आहे। जेव्हा गंध रात्रीचा ढोल ताशाच्या गजरात संदल निघतो, तेव्हा तिथे धर्म उरत नाही, उरते ती फक्त माणुसकी आणि भक्ती। लोवाच्या धुरामध्ये जो सुगंध दरवळतो तो या मातीतील एकतेचा असतो। ही परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक अनमोल दागिना आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गावाच्या बैठकीत उर्साचा संकल्प सुटला आणि संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली। यंदाचा हा भक्तीचा सोहळा 26 मार्च गुरुवार ही रात्र नशीबवंतांची। रात्रीच्या निवांत प्रहरी जेव्हा बाबांच्या दरबारी गंध चढवला जातो, तेव्हा संपूर्ण परिसर भव्य ऊर्जेने भरून जातो। ढोल ताशाच्या गजरात आणि भक्तांचा अथांग सागर उसळलेला असतो, जणू स्वर्गच पारेनगरीत अवतरलेला असतो असा भास होतो। 27 मार्च शुक्रवार, नैवेद्य आणि दर्शनाचा सोहळा। हा दिवस म्हणजे माहेरवासियांच्या आनंदाचा आणि भक्तांच्या समाधानाचा। घराघरातून येणारा नैवेद्य आणि बाबांच्या चरणी टेकलेले हजारो महते। या दिवशी बाबांचे रूप अधिकच तेजस्वी दिसते। जो श्रद्धेने येतो तो तृप्त होऊनच परततो। 28 मार्च शनिवार, परंपरेचा वारसा जपत या दिवशी भेदी गाण्यांचा कार्यक्रम होतो, जो काळजाला भिडतो आणि दुपारच्या सत्रात पारेच्या लाल मातीत रंगतो तो जंगी कुस्त्यांचा फड। नोकरी व्यवसायासाठी साता समुद्रापार गेलेले पारेकर असेल किंवा शेजारच्या शहरात राहणारा तरुण, उरुसाच्या तारखा जाहीर झाल्या की त्याची पावलं गावाच्या दिशेने वळू लागतात। उरूस म्हणजे त्यांच्यासाठी केवळ सुट्टी नाही, तर आपल्या मूळ अस्तित्वाकडे जाण्याची ओढ आहे। बाबांच्या प्रसादाचा तो कण आणि उरसाची ती धूळ कपाळाला लावल्याशिवाय पारेकरांचं वर्षच पूर्ण होत नाही। श्रद्धा जिथे देव असतो आणि जिथे भक्ती असते, तिथे गैबी साहेब बाबांचा आशीर्वाद असतो। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।